घर बसल्या शिवण क्लास करा याचा आज आपला 25वा दिवस आहे. त्यामध्ये आज आपण बघणार आहोत की तयार पेपर कटिंग वापरून संगच 2 ब्लाउज पीस कसे कट करायचे. नमस्कार, मी पूनम ब्लाउज कटिंग इन मराठी या चॅनलवरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. तर बघा, आज आपण हे 2 बिना अस्तरचे ब्लाउज कटिंग करणार आहोत. तर बघा, या अशा पद्धतीने मी जुनी पेपर कटिंग जी आहे ती व्यवस्थित ठेवत असते. साडीचा जो कव्हर आपल्याला मिळतो त्यामध्ये मी ही पेपर कटिंग भरून ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये माप सुद्धा लिहून ठेवलेला आहे की कोणत्या मापासाठी ही वापरली जाईल. तर बघा, त्याच्यानंतर हे 2 ब्लाउज पीस जे आहेत ती मी एकावर एक ठेवून कटिंग करणार आहे. तर ती कशा पद्धतीने करायची, अगदी 10 मिनिटात अशी आपण ही कटिंग करणार आहोत. दोन्ही ब्लाउज पीस जे आहेत ते एकावरती एक एकसारखे हातरून घेणार आहे आणि दोन्हींची कटिंग मी एकदाच करणार आहे. ते तुमच्यासोबत मी शेअर करत आहे. तर बघा, इथं 2 कलरचे 2 ब्लाउज पीस आहेत या पद्धतीचे. हे बघा, अशा पद्धतीने ते एकावरती एक हातरून घ्यायचे आहेत, जेणेकरून एकाच कस्टमरचे ज्यावेळेस आपल्याकडे ब्लाऊज शिवायला येतील त्यावेळेस अशा पद्धतीने कटिंग तुम्हाला सुद्धा करता येईल. हे बघा, या पद्धतीने हातरून घ्यायचं आहे. तुमचे कितीही ब्लाऊज असू द्या, अस्तर असू द्या, या पद्धतीने एकावरती एक हातरून घ्यायचे आहेत. आणि त्याच्यानंतर हे बघा, आपण पहिली जी पेपर कटिंग करून ठेवलेली असते किंवा पहिली पेपर कटिंग किंवा त्याच मापाचा पहिला ब्लाऊज आपल्याकडे आलेला असतो त्यावेळेस आपण ती पेपर कटिंग केलेली असते ती पेपर कटिंग आपल्याला व्यवस्थित ठेवायचं आहे, जेणेकरून परतच्या वेळेस ते आपल्याला वापरायला येते. तर बघा, सर्वात आधी इथं मी मागील पार्ट जो आहे तो ठेवून घेतलेला आहे. बघा, एकसारखा ठेवलेला आहे, जेणेकरून दोन्ही आपले ब्लाउज पीस आहेत ते व्यवस्थित कट होतील. बघा, या पद्धतीने सर्व बाजूने अगदी पेपरच्या कडेकडेने आपल्याला खडूने मार्किंग करून घ्यायचं आहे. हे बघा, या पद्धतीने मार्किंग झालं. आता आपण दुसरा पार्ट घेऊ. हे बघा, इथे मी कटोरी घेतली. आता कटोरी जी आहे ती आपल्याला वाढवायची नाही, आहे अशी ठेवायची आहे आणि कटोरीच्या कडेने खडूने मार्किंग करून घ्यायचं आहे. बघा, या पद्धतीने. तर बघा, मी कोणत्याही बाजूने कटोरी वाढवत नाही. तुम्ही लक्ष द्यायचं आहे. ज्यावेळेस ब्लाऊज पिसावरती आपण पेपर कटिंग मांडतो त्यावेळेस कोणते कोणते पार्ट वाढवायचे हे तुम्हाला इथे मी दाखवते. तर बघा, या पद्धतीने मी हे कटोरी मांडून आखून घेतली. आता हा बाजूचा पार्ट. तर बघा, अशा पद्धतीने तुम्ही 2 ते 3 ब्लाऊज पीस संगच कट करू शकता. अस्तर सुद्धा संगच कट करू शकता. ज्यावेळेस एकाच कस्टमरचे ब्लाऊज आपल्याकडे जास्त शिवायला असतात त्यावेळेस. हे बघा, या चारही बाजूने आपल्याला ही जी कटोरीच्या बाजूचा पार्ट आहे तो आखून घ्यायचा आहे. फक्त कटोरी ज्या बाजूला आपण जॉईंट करतो त्या बाजूला आपण हा कटोरीच्या बाजूचा पार्ट जो आहे तो वाढवून घेणार आहे. तर बघा, तुम्हाला जेवढं शिलाई मार्जिन लागतं तेवढं इथं घ्यायचं आहे. हे बघा, या पद्धतीने. हे बघा, बरोबर मी कटोरी जोडायच्या बाजूला फक्त अर्धा इंच वाढवून घेतलं आहे. आता ही क्रॉसपट्टी जी आहे ती या पद्धतीने मी इथं मांडून घेतली. बघा, क्रॉसपट्टी सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने वाढवून घ्यायची आहे. कटोरीच्या बाजूचा पार्ट आणि क्रॉसपट्टी एवढेच 2 पार्ट आपण वाढवून घेतो. बाकीचे आहे असे पार्ट आपण मार्किंग करत असतो. बघा, क्रॉसपट्टी जी आहे ती आपल्याला किती वाढवायची. तर बघा, 3 बाजूने मी क्रॉसपट्टी आहे अशी आखून घेतलेली आहे. आणि बघा, खालच्या साईडने आपल्याला पाऊण इंच क्रॉसपट्टी वाढवायची आहे, कारण वरच्या साईडला पण आपल्याला जॉईन करायला लागतं आणि खालच्या साईडला सुद्धा जॉईन करायला लागतं. यासाठी पाऊण इंच वाढवायचं आहे. आता हे मी कट करून घेते आणि नंतर आपण बाहीची कटिंग बघू किंवा बाहीचं मार्किंग बघू. तर बघा, या पद्धतीने बरोबर खडूने मार्किंग केलेलं आहे त्याच्यावरून कट करून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही अस्तर म्हणून असू द्या किंवा ब्लाऊज पीस असू द्या, बिना अस्तरचे ब्लाऊज असू द्या, ते एकावरती एक ठेवून कटिंग करू शकता. अगदी 10 मिनिटात तुमची पूर्ण जी कटिंग आहे ती होत असते. हे बघा, या पद्धतीने दोन्ही ब्लाऊज पीस जे आहेत ते आपले कटिंग झाले. तर बघा, पेपर कटिंग जी आहे ती आपल्याला व्यवस्थित ठेवायची आहे. ही पेपर कटिंग
कस्टमरला जर व्यवस्थित बसत असेल तरच ते आपल्याला वापरायचे आहे, नाहीतर दुसरी पेपर कटिंग तयार करायची आहे. पण ही जी पेपर कटिंग मी ठेवलेली होती ती कस्टमरला अगदी व्यवस्थित परफेक्ट अशी बसत होती, त्यामुळे मी ती व्यवस्थित अशी ठेवून घेतली होती आणि तीच वापरून मी आता ही जी आहे पेपर ब्लाउज पीस जे आहे ते कटिंग करून घेत आहे. बघा या पद्धतीने इथं क्रॉस पट्टी सुद्धा आपली कट करून घेते. बघा या साईडने सुद्धा कट करून घ्यायचं आहे, कारण खालचे कापड जे आहे ते ओपन साईडने एकसारखं नसतं. बघा या पद्धतीने झाले कटिंग. आता आपण ही कटिंग केलेली कापड साईडला ठेवू आणि स्लीव्स जी आहे ती कटिंग करायला घेऊ. बघा या पद्धतीने हे कापड हातरून घ्यायचं आहे, अगदी व्यवस्थित हातरायचं आहे एकसारखं करून, आणि नंतर त्याच्यावरती आपल्याला पेपर कटिंग केलेली बाही जी आहे ती ठेवायची आहे. हे बघा या पद्धतीने ही बाही मी ठेवली. त्याच्यानंतर बघा सर्व बाजूने आहे अशी आखून घेतली. बाही सुद्धा आपल्याला कुठेही वाढवायची नाही, आहे अशी पेपर कटिंग ठेवून खोडूने मार्किंग करून घेतले, त्याच्यावरून कट करून घ्यायचे आहे. तर बघा हे एक्स्ट्राचं कापड आहे ते सुद्धा मी कट करून काढते. हे बघा या पद्धतीने, जेणेकरून आपल्या दोन्ही स्लीव्स ज्या आहेत दोन्ही कलरच्या ते व्यवस्थित एकसारख्या कट होतील. हे बघा बिना अस्तरचा ब्लाऊज आहे त्यामुळे या पद्धतीने मी तिरकं कट करत असते, जेणेकरून खालच्या साईडला आपल्याला हातशिलाई करायची असते किंवा धुमडपट्टी ठेवायची असते, त्यामुळे तिरकं कट करते. आता इथं क्रॉस पट्ट्या काढून घेऊ. बघा दोन्ही ब्लाऊज पीसाचे कापड मी आहे अशीच एकसारखे धरलेले आहेत, आणि आता इथं क्रॉस पट्टी आपल्याला 1.5 इंचाची काढायची आहे, आणि क्रॉस पट्टी जी आहे ती आपल्याला तिरक्या कापडातली काढायची असते. जे कापड खेचलं जातं त्यामध्ये क्रॉस पट्टी काढायची आहे, म्हणजे आपण गळ्याला जी पट्टी लावतो ती पट्टी ही असते. बघा गळ्याला जो गोट लावतो आपण ती या क्रॉस पट्टी पासून तयार केलेला असतो. नवीन शिकणाऱ्यांसाठी मी हे सांगत आहे. बघा 1.5 इंचाची पट्टी घ्यायची आहे. हे बघा या पद्धतीने सर्व बाजूने मी इथं मार्किंग करून घेतलं. तर इथं जिथं कापड कमी पडलेलं आहे तिथून आपण कट देणार आहोत आणि जॉईन करून घेणार आहे. बघा या पद्धतीने आता हे जे ब्लाउज पीस 2 जे कट केले ते तुम्हाला मी दाखवलेले आहे. तर बघा ही पेपर कटिंग जी मी वापरलेली आहे ती मी स्वतः कट केलेली आहे, आणि त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत. तर तुम्हाला इथे मी शॉर्ट व्हिडिओ मध्ये यातील एक ब्लाउज शिवून दाखवणार आहे, तर ते तुम्ही नक्की बघा, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की माझी पेपर कटिंग जी आहे ती किती परफेक्ट आहे. कटोरी कुठं कमी पडत नाही आणि जास्त सुद्धा होत नाही. त्याचबरोबर पुढचा गळा अगदी व्यवस्थित गोल येतो, बाही ही व्यवस्थित बसते. तर तुमच्या लक्षात येईल की माझी पेपर कटिंग जी आहे ती अगदी परफेक्ट आहे, आणि ब्लाऊज सुद्धा परफेक्ट तयार होतो, जेणेकरून तुम्हाला सुद्धा फायदा होईल. त्यासाठी तुम्ही तो शॉर्ट व्हिडिओ मधले व्हिडिओ नक्की बघा. कापड आपल्याला वायाला घालवायचं नाही, अगदी छोट्या छोट्या कापडामध्ये आपण पट्ट्या ह्या कट करून घ्यायच्या आहेत. पट्ट्यांना जोड दिला की पट्ट्या व्यवस्थित अशा तयार होतात. हे बघा या पद्धतीने पट्ट्या आपल्या तयार झाल्या. आता बघा मागील भाग जो आपण कट करतो गळा, त्यावेळेस त्यातलं जे कापड राहतं त्याचा आपण हुकाय पट्ट्या तयार करणार आहोत. तर बघा पूर्ण मी इथं तुम्हाला कटिंग दाखवली, 2 ब्लाउज पीस संगच कट करून दाखवलेले आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. शॉर्ट व्हिडिओ मध्ये मी यातील एक ब्लाउज तुम्हाला शिवून दाखवणार आहे, ते तुम्ही नक्की बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल ब्लाउज जो पेपर कटिंग वापरते त्याचा किती परफेक्ट तयार होतो ते.